डन. दादाकडून काय आश्वासन दिलं? आज सांगली जिल्ह्यामधल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत सांगली जिल्ह्यामधल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत आज आम्ही सर्वांनी एकत्रित अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आज सर्वांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशही केलेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पण त्याचबरोबर ते उपमुख्यमंत्रीही आहेत आणि त्यांच्या कामाचा एकंदरीत असणारा आवाका, काम करण्याची पद्धत, सामान्य माणसाला समजावून घेऊन त्याच्या कामासाठी अखेरपर्यंत त्याला साथ करणं हा एक त्यांचा स्वभावगुण आहे आणि त्यामधूनच अनेक लोक त्यांच्याकडे त्यांच्या स्वभावगुणामुळे आकर्षले जातात. आम्ही दीर्घकाळ स्थानिक स्वराज्य संस्था एवढंच नव्हे तर मी स्वतः दीर्घकाळ जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्येही मी राज्यमंत्री म्हणून काम केले. 4 वेळा मी आमदार होतो. माझ्याबरोबर आणखी आमच्या 2 आमदारांनी, माजी आमदारांनी याच पद्धतीनं निर्णय घेतला आणि आमच्या 10 तालुक्यापैकी बहुतांशी सगळ्या तालुक्यातल्या प्रमुख आमच्या कार्यकर्त्यांनी आणि निरनिराळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आणि अजितदादांच्या बरोबर गेल्या आठवड्यात चर्चा झाल्यानंतर त्यांनी आजचा हा दिवस निश्चित केलेला होता आणि या दिवशी आज आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहून दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि त्या पद्धतीनं आता या पुढच्या काळामध्ये आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करणार आहोत. संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक नवा उठाव होईल अशी आमची धारणा आहे. तरुण सर्व कार्यकर्ते आज मोठ्या पद्धतीनं यापूर्वीच्या असणाऱ्या निरनिराळ्या पक्षामधल्या असणाऱ्या अनुभव लक्षामधून घेऊन आज थोडीशी आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची आवश्यकता आहे आणि ते करायचं असेल तर अजितदादा हे एकमेव अशा पद्धतीने नेतृत्व आम्हाला दिसतं आहे की आपण पाऊल उचलत असताना एक खंबीर अशी शक्ती आपल्या मागं आहे अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे युवक वर्ग आणि त्याचबरोबर जाणकार मंडळी आणि निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले आमचे सरपंच म्हणा, निरनिराळ्या संस्थांचे पदाधिकारी या भूमिकेचे ठाम आहेत आणि उद्या नजीकच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा आणखी समाजसेवेमधल्या निरनिराळ्या बाबी असतील त्यामध्ये अजितदादांच्या काँग्रेसचा हा एक वेगळ्या पद्धतीचा ठिकाणी दिमागदार अशा पद्धतीचं काम सर्वांना अनुभवला मिळेल अशी धारणा आहे. आम्ही त्या पद्धतीनं राबू आणि त्या पद्धतीनं काम करू एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही म्हणताय सांगली जिल्ह्यात नवीन क्रांती होईल. हो. आज तुम्ही आणि तुमच्यासोबत 2 माजी आमदार आणि असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे. काय वाटतं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज जो हा पक्षप्रवेश झालेला आहे कुठेतरी तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत जयंत पाटील असतील किंवा इतर नेते जे आहेत त्यांच्यावर कुठेतरी आता तुमच्या पक्षप्रवेशानंतर दबाव आला आहे? दबाव कुणालाही असणार नाही आणि आपल्याला दबावात काम करणारे कोणी नाही. नवीन पिढीमध्ये तर तरुण कार्यकर्ते कुठल्याही दबावाला बळी पडत नाही. आम्ही जे जुनी मंडळी आहेत की ज्यांना विरोधकांच्या संदर्भात या ठिकाणी काय त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा त्यांच्यावर बोलण्याची काय गरज नाही. कामामधूनच या पुढच्या काळामध्ये आपल्याला निवडणुकीमध्ये सामोरं जाणं मला खात्री आहे. विरोधकामध्ये कोण आहे याच्यापेक्षा अजितदादांची भूमिका आणि कार्यकर्त्यांचे श्रम या सर्वाला आपण अनुसरून आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये यश प्राप्त करू. त्यामध्ये शंका असायचं काय कारण नाही. आजच्या पक्षप्रवेशानंतर सांगलीत देखील एक कार्यक्रम आयोजित करणार हो. कशा पद्धतीने असणार आहे आणि साधारण किती त्या ठिकाणी देखील पक्षप्रवेश आजचा हा कार्यक्रम आम्ही मोठ्या संख्येने इकडे यायचा विचार करत होतो, पण दादांचाच निरोप असा आला की तुम्ही मोठ्या संख्येने येऊ नका. एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या दूर येण्यापेक्षा मीच तुमच्या जिल्ह्यामध्ये येतो आणि व्यापक स्वरूपाने आपल्याला निरनिराळ्या तालुक्यामधले सगळे आणि शहरामधले लोक तुम्हाला गोळा करता येतील आणि त्यांच्यापुढे स्पष्ट आपण बोलू आणि ते बोलल्यानंतर आमची भूमिका समजेल. तुमच्याही सगळ्या लोकांना जोडून आपल्याला ऐकता येईल किंवा त्यांचे काही प्रश्नाचे समजून घेता येईल. मला असं वाटतं की किमान 60-70 हजार लोक आम्हाला एकत्रित करून आम्हाला अशा पद्धतीचा एक चांगला मेळावा त्या ठिकाणी दिलासा करता येईल आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळेल. त्यामध्ये काय अडचण नसेल काय कारण. अजितदादांकडे वित्त विभाग आहे. आज पक्षप्रवेशादरम्यान
जिल्ह्यासाठी काही मागण्या केलेल्या आहेत का? तर आज कुठल्या कामाचं आम्ही त्यांच्याशी काय बोललो नाही, पण आमच्या जिल्ह्यातले महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, विशेष करून दुष्काळी भागाला शेतीला पाणी देण्याच्या संदर्भातले आहेत. याचबरोबर आमच्याकडे पर्यटनच्या संदर्भात मोठा वाव असताना सुद्धा त्या ठिकाणी आणखी आम्हाला तरुणांच्या हाताला काम मिळणं आणि त्या पद्धतीने पुढं वाटचाल करण्यासाठी अशा काय बाबी आहेत. आमच्या भागामध्ये आता साखर कारखाने निरनिराळ्या ठिकाणी जरी असले तर साखर कारखान्यामध्ये असणाऱ्या लोकांना योग्य पद्धतीने उसाला भाव मिळण्याच्या संदर्भात आज अनेक लोक आंदोलन करत आहेत. त्यामध्ये आम्हाला अजितदादांच्या माध्यमामधून योग्य पद्धतीने कसे न्याय मिळवून देता येईल हा आपण प्रयत्न करू. शेतीमध्ये आघाडीवर असणारा आमचा जिल्हा आहे, विशेष करून द्राक्ष बाग डाळिंबाच्यामध्ये त्यांनाही मदत करण्याच्या दृष्टीने अजितदादांची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे विविध प्रश्न जे आमचे आहेत त्याला एक चांगल्या पद्धतीनं चालना मिळेल अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे अजितदादांच्या बरोबर राहणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय हिताचं आणि महत्त्वपूर्ण आहे असं मी मानतो. चालेल, धन्यवाद.